पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, वेलकम, सुस्वागतम. खूप मनापासून झी मराठीवरच्या गरमागरम आणि वाफाळलेल्या ताज्या कार्यक्रमात मी संकर्षण कराडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. ज्या कार्यक्रमाचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. हा आपला आठवडा आहे विदर्भाचा आठवडा. विदर्भामध्ये आपल्याला वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात. हा तोच विदर्भ जिथे ऑरेंज सिटी म्हणजेच नागपूर आहे. हा तोच विदर्भ जिथे अंबाबाईचं मंदिर म्हणजेच अमरावती आहे. हा तोच विदर्भ जिथे सांबरवडी मिळते आणि हा तोच विदर्भ जिथे टेकडीचा गणपती सुद्धा आहे आणि सावजीचं अप्रतिम असं खाणं सुद्धा आहे. याच विदर्भातले आज वेगवेगळे पदार्थ आपल्याला बघायचे आहेत आणि ते आपल्याला दाखवणार आहेत स्वतः मधुराजी. सोबतच तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं, तुम्हाला जर एखादी शंका असेल तर त्याचं निरसन, हे सगळे या भागामध्ये होणार आहे आणि तेही खास विदर्भाच्या अंगाने. तेव्हा स्वागत करूया मधुराजींचं आणि आता पाहूयात अस्सल खास विदर्भातले पदार्थ. नमस्कार, या मधुराजी. फारच छान दिसून राहिल्या ना. थँक्यू. विदर्भातली भाषा मला येते. येस, तुम्ही पण छान दिसताय. विदर्भातलाच रंग वाटतोय. हो, पण आता सीझनही आहे. करेक्ट, ऑरेंज आहे त्याच्यामुळे जरा ऑरेंज कपडे घातलेत मी. पण दिसतोय असं नाही म्हणायचं, दिसून राहिला म्हणायचं. अच्छा, दिसून राहिला. दिसून राहिला. काय करून राहिला? जेवून राहिला की नाही? पाणी घेऊन घे ना. भाजी घेऊन घेतो का? हे मला आता माझ्या सासूरवाडीमुळे माहिती झालंय. कशा आहात तुम्ही? खूप छान. विदर्भाला आपण आता हात घातलेला या आठवड्यात. विदर्भाच्या काही आठवणी? विदर्भाला मी गेले होते आणि तिथलं फूड भरपूर मला ट्राय करायला मिळालं होतं. मेनली त्यांचं ते तर्री, पोहा, झणझणीत. सावजीमध्ये नॉनव्हेज जरी पॉप्युलर असलं तरी त्यांचं शाकाहारी जेवण पण तितकंच रुचकर असतं. त्यामध्ये मेन म्हणून खसखसची भाजी खूप चवदार लागते आणि विशेष करून हिवाळ्यामध्ये ती खावी. सो असे वेगवेगळे पदार्थ मी ट्राय केले होते. किती भारी. पण आज विदर्भामधल्या पदार्थांमध्ये आपण व्हेज करणार आहोत की नॉन व्हेज करणार आहोत? आज व्हेज. पहिला पदार्थ आपण काय करणार आहोत? मेथीचे आळण. चला, मेथीचं आळण आपण करतोय. अस्सल विदर्भातला पदार्थ आहे. लगेच वळूया पदार्थाकडे. बेसन, बारीक चिरलेली मेथी, दही, सुक्या लाल मिरच्या, कोथिंबीर, बारीक चिरलेलं लसूण, हिरवी मिरची, जिरं, मीठ, मोहरी आणि हळद. बस बेसिक साहित्य. बेसिक साहित्य. काही धावाधाव करायची गरज नाही. चला, कृती काय करायची? तुम्ही वयाच्या कितव्या वर्षापासून स्वयंपाक करता? पूर्ण अशी जबाबदारी मी नाही घेतली लग्नाआधी. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर लग्नानंतर पूर्ण करायला लागले. थोडंफार आईला मदत वगैरे करायचं. काय आवडीने खाल्लं जातं तुमच्या घरात? खूप रोजचे साधे पदार्थ खूप आवडीने खाल्ले जातात. म्हणजे अशी मी नशिबान समजते की मला अशी फार बर्गर करून दे, पिझ्झा करून दे असे डिमांड नसते. माझ्या मुलीला कारल्याची भाजी खूप आवडते. किती भारी. ते कारलंही आवडीने खाते. सो ज्याच्यासाठी आयांना प्रयत्न करायला लागतात ते तुमच्याकडे इझिली होतं. वरण भात, कारलं हे असे रोजचे पदार्थ खातात. आता बेसन घेऊयात. यामध्ये थोडीशी हळद आणि दही घालायचं चमचाभर. बर. आणि याचा ना घोळ करून घ्यायचा. आता काय करूया? तेल तापलंय. तेल गरम झालेलं. यामध्ये मोहरी, जिरं, लसूण थोडा जास्त, बर, हिरवी मिरची. यामध्ये मेथी घालूया आणि मेथी ही परतून घालूया. मी मदत करतो तुम्हाला. थँक्यू. नागपूरला मुलगी पाहण्याचा कार्यक्रम माझा एकदा झाला होता. तर त्यावेळेला त्या कार्यक्रमात तर्री पोहे केले होते. तर ज्या मुलीला मी बघायला गेलो होतो तिने तर्री पोहे आणून दिले आणि तर्री पोह्याचा घास खाल्ल्यानंतर मला त्या मुलीमधला आणि तिच्या आईमधला फरकच लक्षात येईना, एवढा झटका बसला होता. इतके साधारण ते खमंग आणि खमंगाच्या नावाखाली तिखट जाळ असे पोहे होते. पण नंतर माझ्या लक्षात आलं की हा झटका म्हणजेच नागपुरी तर्री पोहे आहेत आणि गेली 7 वर्ष तो झटका आता माझ्या आयुष्यात आहे. अशी एक माझी नागपूरची आणि विदर्भातली खास आठवण. थोडंसं आता मीठ घालूया. अच्छा. मग तुम्हाला विदर्भातले खूप सारे पदार्थ घरी खायला मिळतात. हो, हे मात्र नक्की होतं. आमच्याकडे माझे सांबरवडीच्या बाबतीत खूप लाड होतात.
कारण सांबरवडी मला भयंकर आवडते आणि तुम्ही अमरावतीला जा, विदर्भात कुठेही जा, तुम्हाला सांबरवडी पोटभर खाऊ घालतात. सांबरवडी, त्याच्यानंतर पाटवडी रस्सा, तो तर म्हणजे काय फारच फेवरेट. झाली आहे मेथी छान परतून. आता काय, वा, थोडंसं पाणी आलं. बर, बघा. बस. हे थोडंसं दाटसर असतं, खूप सैल नाही बनवत आहे. बर, आणि चवीपुरतं मीठ. आणि आता हे शिजवून घ्यायचं. झाकण ठेवायचं का? हो. मला ना खूप छान वाटतं तुमच्यासोबत स्वयंपाक करताना. का? कारण जवळपास अर्धी मदत तरी होतेच मला. थँक्यू सो मच. वा, मेथीचं आळण आपण करतोय. आता ही वाफ आल्यानंतर पुढे काय करायचं? आता यावर ना फोडणी घातली जाते, ती फोडणी करून घेऊया. बरं, ठीक आहे. मग एक काम करूया, ह्याला छान वाफ येऊ देऊया आणि वळूया फोडणी करायच्या कृतीकडे. मेथीचं आळण आपण करतोय, अस्सल विदर्भातला पदार्थ. त्याला वाफ येईपर्यंत फोडणीची तयारी. फोडणी अगदी साधी आहे, पण ती चुरचुरीत फोडणी त्या आळणवर येणार अफलातून लागते. अरे वा, खूप छान लागते. किती भारी. विदर्भातल्या जशा पदार्थांवरती आपलं विशेष लक्ष असतं, तसे विदर्भातले देवस्थान सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत आणि लोकांचं फार श्रद्धेचं ठिकाण आहेत. उदाहरणार्थ आता नागपूरचं टेकडी गणपती मंदिर, तसंच अमरावती विदर्भामध्ये अंबादेवीचं मंदिर आहे. अच्छा. आणि इतकं सुंदर मंदिर आहे ते, प्राचीन काळातलं. तिथेही नक्की जा. नक्की. तुम्ही मला पदार्थांविषयी सांगा, मी तुम्हाला ठिकाणांविषयी सांगतो. नक्की. अशी आपण संस्कृतीची देवाणघेवाण करूया. फोडणीमध्ये मोहरी, जिरं, लसूण टाकले आपण. विदर्भातली थाळी आपण पाहतोय आणि विदर्भातली व्हेज थाळी म्हणलं की हे दोन पदार्थ प्रामुख्याने येतात. त्यातला पहिला पदार्थ म्हणजे मेथीचं आळण. आणि दुसरा कुठला करणार आहोत आपण? बारूद. बारूद? पोटात फुटायचं नाही ना आत काही? जवळपास तसंच होतं ते. अच्छा. येस. म्हणजे विदर्भात थोडंसं आदिवासी खाद्य संस्कृती पण खूप प्रचलित आहे. झाडीपट्टीचा भाग त्याला म्हणलं जातं. तर तिथे ना हे असे मस्त ठसकेबाज पदार्थ बनतात. तर त्यातलाच बारूद असा पदार्थ आहे. बरोबर. त्यामध्ये सुक्या लाल मिरच्या घालूयात आणि आपली फोडणी तयार. फोडणी तयार घालूया आळणावरती. बघा, आळणाला आलेली वाफ आणि वरून लसूण लाल मिरचीची ही फोडणी. किती छान. झाला पदार्थ तयार. अस्सल विदर्भातला अस्सल पदार्थ मेथीचं आळण, त्याच्यावरती आपण फोडणी घातलेली आहे. बरं, तुम्ही मगाशी म्हणत होतात की हे हिवाळ्यात खायला पाहिजे, का बरं असं? आपली खाद्य संस्कृती अशी आहे ना की ऋतूनुसार पूर्वजांनी ती सोय करून ठेवली की हा ऋतू आहे तर हे धान्य खाल्लं पाहिजे, ही भाजी खाल्ली पाहिजे. तर मेथीमध्ये उष्णता असते, म्हणजे थंडी असते हिवाळ्यामध्ये, तर शरीराला उष्णता द्यायचं काम करते मेथी. त्यामुळे मेथी मुबलक प्रमाणात उपलब्धही असते आणि ती खावी. वा, आणि म्हणून मेथीचं आळण हे हिवाळ्यात करणं महत्वाचं आहे, जो अस्सल आहे विदर्भातला पदार्थ. थाळीतला एक पदार्थ आपला झालेला आहे, छान फोडणी घातलेली आहे. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता मेथीचं आळण तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये बेसन घेऊन त्यात थोडीशी हळद आणि चमचाभर दही घालावं. त्यानंतर त्यात पाणी घालून त्याचा दाटसर घोळ तयार करून घ्यावा. त्यानंतर एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घालावी. ती तडतडल्यानंतर त्यात जिरे, लसूण, हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली मेथी घालावी आणि मेथी व्यवस्थित परतून घ्यावी. त्यानंतर चवीनुसार मीठ घालावं. आता त्यात बेसनचा तयार घोळ घालावा. झाकण ठेवून हे शिजवून घ्यावं. आता एका लहान कढईत तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात मोहरी घालावी. ती तडतडल्यानंतर जिरं आणि बारीक चिरलेला लसूण घालावा. लसूण थोडासा सोनेरी झाला की गॅस बंद करून त्यात सुक्या लाल मिरच्या घालाव्या. ही गरमागरम खमंग फोडणी मेथीच्या आळणावर घालावी. स्वादिष्ट असं मेथीचं आळण तयार आहे. विदर्भातल्या थाळीमधला एक महत्त्वाचा पदार्थ मधुराजींनी आत्ता केलेला आहे, मेथीचं आळण. आणि मेथीचं आळण म्हटल्यानंतर मी सोडून राहणार आहे का? मी तर खाऊन पाहणार आहे ना, मला फार आवडतं ना. बहारदार, अप्रतिम. हे कशाबरोबर खायचं असतं? भाकरी. गरजच नाही, नुसतं खाल्लं तरी फार आवडतंय मला. हे संपवू शकतो ना मी? नक्की. त्यांच्या चेहऱ्यावरती नाहीये, ओठांवरती नक्की आहे, पण ठीक आहे. मेथीचं आळण जरा बाजूला ठेवूया. पुढचा पदार्थ काय? बारूद.
विदर्भातल्या थाळीतले 2 पदार्थ इथले बसल्या बसल्या आम्ही तुम्हाला दाखवतोय. एक मेथीचं आळण, दुसरा आहे बारूद. बारूदसाठी लागणारं साहित्य सांगा. 1 वात, 2 काडेपेट्या. नाही ना? सांगा. सुक्या लाल मिरच्या, थोडे शेंगदाणे, लिंबाचा रस, लसूण, जिरं आणि मीठ. चला लगेच करूया कृती. काय करायचंय? मिक्सरच्या भांड्यामध्ये सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या. हे वाटण करता करता जे मी तुम्हाला नेहमी सांगतो की तुम्हाला स्वयंपाक करताना काही अडचणी आल्या तर प्रश्न विचारा. मधुराजी एक्सपर्ट आहेत, ते आपल्याला सल्ला देतील. आणि आपल्याला सगळ्यांना फुकटचा सल्ला तर खूप आवडतो. तर आता एक मेसेज आपल्याकडे आलेला आहे. हा मेसेज आहे नांदेडहून सुरेखाजींचा. आणि त्यांचं असं म्हणणं आहे, जेव्हा जेव्हा आम्ही कढईमध्ये तेलामध्ये चीज बॉल्स किंवा एखादा वडा, साबुदाणा वडा, बटाटे वडा किंवा कुठलाही वडा सोडतो तेव्हा तो फुटतो. फुटू नये म्हणून काय करावं? अच्छा. सो साबुदाणा वडा किंवा मेदू वडा यांमध्ये ना त्याचं आतलं जे आवरण असतं त्यामध्ये मॉइश्चर किंवा पाण्याचा अंश खूप असतो. अच्छा. त्यामुळे काही पदार्थ म्हणजे दिवाळी फराळाचे पदार्थ आपण मंद आचेवर तळतो, पण ज्या पदार्थांमध्ये पाण्याचा अंश खूप असतो ते पदार्थ थोडेसे मीडियम टू हाय हीटवर तळायचे, थोडे उच्च हीटवर तळायचे. त्यामुळे मग काय होतं ना, ते एकसारखे तळले पण जातात, पण ते खूप वेळ तेलात नाही राहत. खूप वेळ तेलामध्ये राहिलं तर काय होतं, ती जी उष्णता आहे ती आतमध्ये जाते आणि त्याची वाफ तयार होते. ती वाफ बाहेर फुटण्याच्या रूपात बाहेर येते. ते फुटू नये म्हणून मीडियम हीटवर तळावे, खूप मंद आचेवर नाही तळायचे. आणि चीज बॉलसाठी चीज बॉल्स एक कमीत कमी अर्धा तास ना फ्रीजरमध्ये ठेवायचे तळण्यापूर्वी, आणि तळताना हाय हीटवर तळायचे म्हणजे ते फुटत नाही. थोडक्यात तुम्हाला जी गॅसची जी आच आहे ती हाय हीटवरती ठेवायची. ओके. आणि चीज बॉल फ्रीजमध्ये अर्धा तास मग तळायचे. चला करून घ्या वाटण. बारूदसाठी लागणारं मिरचीचं मिश्रण बारीक करून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. विदर्भातला बारूद आपण करतोय, त्या बारूदसाठी लागणारं तेल पाणी मी या पॅन मध्ये घालतोय. किती लागणार तेल? वा, झकास. आणि हे छान असं कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं. अच्छा. क्रिस्पी छान. हो. हे टिकतं खूप दिवस. अच्छा. जसं आपण बरणीमध्ये लोणचं, जवसाची, कारळाची चटणी, दाण्याची चटणी हे ठेवतो तसं बारूद आपण ठेवू शकतो है ना? बरोबर. बारूद सुद्धा आपण भाकरी बरोबर खाऊ शकतो ना? हो. भातात कालवून सुद्धा. हो. आता राहिलंय काय कृतीमध्ये? आणखी थोडा वेळ फक्त हे परतून घेऊया आणि मग पुढे फक्त मीठ आणि लिंबू पिळायचं. लिंबाचा रस त्यामध्ये घातला गरम बारूदवर की त्याचा तो ठसका उडतो, म्हणून त्याला बारूद म्हटलं जातं. अच्छा. तो ठसक्याचा क्षण मला अनुभवायचा आहे. जरा कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं का? हो. ठीक आहे. चला. एका शंकेचं निरसन तर आम्ही केलं की वडे तेलामध्ये फुटू नयेत म्हणून काय करायचं. तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील स्वयंपाकाशी निगडीत तर मधुराजींना विचारा. नंबर तुमच्याकडे आहे, आम्ही उत्तर द्यायला तयार आहोत. आणि विदर्भातला एक फार महत्त्वाचा प्रकार आहे बरं का. झाडीपट्टीचं नाटक म्हणजे तुम्हाला सांगतो, मोठं स्टेज असतं, समोर 10 ते 12 हजार लोक असतात, ऑडिटोरियम नाही, बसायची व्यवस्था नाही. तिथे संसार घेऊन लोक येतात. आदिवासी भागातले जे बांधव आहेत ते त्यांचा अख्खा संसार घेऊन येतात, सतरंजा टाकतात, तिथेच चूल पेटवतात, तिथेच खातात, तिथेच नाटक पाहतात. आणि झाडीपट्टी महोत्सवामध्ये अशी वेगवेगळी आणि कमाल नाटकं होतात. बारूद पेटलेला आहे. क्या बात आहे. बारूद झालं तयार? हो. वा, कुरकुरीत बारूद तयार झालेला आहे. विदर्भाच्या डिश मध्ये सगळे अप्रतिम पदार्थ आहेत. पहिला आम्ही मेथीचं आळण केला, आता झालाय बारूद तयार. पुढचा पदार्थ काय आहे? पुढे गुळशेल. 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 गुळशेलाकडे जाऊया, पण त्याआधी बारूदसाठी लिहून घ्या लागणारं साहित्य आणि कृती. आता बारूद तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम मिक्सरच्या भांड्यात सुक्या लाल मिरच्या, शेंगदाणे, लसूण, जिरे घालून हे सगळं बारीक वाटून घ्यावं. एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात हे मिश्रण घालावं आणि कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यावं. आता त्यात चवीनुसार मीठ घालावं आणि लिंबू पिळावं. बारूद खाण्यासाठी तयार आहे. मेरे हाथ में विदर्भ का आळण है, बारूद है, तुम्हारे पास क्या है असं कोणी विचारलं तर त्यांना सांगा, हमारे पास विदर्भातला तिसरा पदार्थ आहे. त्याचं नाव काय आहे? गुळशेल. गुळशेल म्हणतात म्हणजे खीर, बेसिकली लाल भोपळ्याची खीर. लाल भोपळ्याची खीर म्हणजे 2 पदार्थांनी झटका आल्यानंतर त्याला शांत करण्यासाठी लाल भोपळ्याची खीर, ती पण विदर्भातली खास. सांगा साहित्य. किसलेला लाल भोपळा, गूळ, साजूक तूप, सुकामेवा, वेलची पूड आणि दूध लागेल. चला कृती काय करायची आहे. माझी एक विनंती आहे तुम्हाला, तुपाचा वापर सढळ हाताने करा,
कारण काय, माझं वाढीचं वय आहे. खूप छान. आता काय, किसलेला लाल भोपळा वा. आणि तुपावर भोपळा छान परतून घेऊयात. बर, काय भोपळ्या तुझी मजा आहे, तुपावर परतलं जातोयस. नाहीतर हे मिथ्या बघ तेलावर आहेत, हो की नाही? हो, आणि आज ऑलमोस्ट आपण तळून घेतो तुमच्यासाठी. अच्छा, आता झाकण ठेवायचं आणि हा भोपळा एक 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायचा. बर. लाल भोपळ्याला छान वाफ आलेली आहे, आपण जरा चेक करूया. बहारदार, वा. ऑलमोस्ट शिजलेलं आहे. आता मजा करतोय तू, शिजलाय कसला. आता काय, आता दूध घालूयात. दूध घालूया. आणि दुधामध्ये पण आता एक 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचं. सुका मेवा घालूयात त्यामध्ये. बरं, याच्यामध्ये आपण आता गूळ घालणार आहोत का? हो, गूळ घालायला थोडीशी वेळ आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे. बरं. दुधामध्ये गुळाचा वापर करताना ना बऱ्याचदा ते दूध फाटतं. सो त्यासाठी ही एक खास टिप आहे की एकतर गॅस मंद जर करायचं किंवा गॅस बंद करून मग त्यामध्ये गुळाचा वापर. मंद किंवा बंद हे दोनच पर्याय आहेत. आणि आता गुळ घालायचं का? हो, ठीक आहे. पुरेसा बस. आणि वेलची पूड. हे मिक्स करूया. पावडर आहे त्यामुळे ती पटकन विरघळली गेली. खूपच भारी. चला, अजून एक फायदा पितांबरी रुचानं गुळ पावडरचा की पावडर असल्यामुळे ती विरघळती लवकर. विदर्भातल्या या थाळीमध्ये आज आम्ही तुम्हाला 3 अप्रतिम पदार्थ दाखवले. मेथीचं आळण, त्याच्यानंतर बारूद आणि आता गुळशेल. वा, लाल भोपळ्याचं. लाल भोपळ्याच्या गुळशेलसाठी लागणारं साहित्य आणि कृती लिहून घ्या. आता गुळशेल तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका कढईत तूप घेऊन ते गरम झाल्यावर त्यावर भोपळ्याचा किस परतून घ्यावा. त्यानंतर झाकण ठेवून भोपळा 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यावा. आता त्यात दूध घालावं, सुका मेवा घालावा आणि पुन्हा 5 ते 10 मिनिटं भोपळा दुधात शिजू द्यावा. त्यानंतर गॅस बंद करून त्यात गूळ आणि वेलचीची पूड घालावी. लाल भोपळ्याचं गुळशेल तयार आहे. लाल भोपळ्याचं गुळशेल आपल्याकडे तयार आहे आणि विदर्भातला हा पदार्थ आहे. किती छान. 2 खमंग आणि गोड पदार्थ, अजून चौथा तयारच आहे. हो. ह्याचं काय नाव आहे? डाळवडा करतोय. चंद्रपुरी वडा पण याला म्हटलं जातं. अरे वा, चंद्रपुरी वडा. चला बघूया चंद्रपुरी वड्यासाठी लागणारं साहित्य. अर्धा वाटी डाळ, चणा डाळ जी भिजवून घेतलेली आहे, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, लसूण, हळद, जिरं, धणेपूड, कढीपत्ता, मीठ आणि लाल तिखट. चला पटकन कृती करूया. आता भिजवलेली 4 तास भिजवलेली चणा डाळ आहे. यामध्ये 2-3 लसूण पाकळ्या घालायच्या, हिरवी मिरची घालायची आणि याचं मिक्सरला ना ओबडधोबड असं वाटण करून घ्यायचं. ठीक आहे, मग मिक्सरला याचं वाटण करून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. मधुराजींनी सांगितल्याप्रमाणे ओबडधोबड वाटण केलेलं आहे डाळवड्याचं. म्हणजे डाळही दिसतीये, मिरची दिसते आणि लसूणही दिसतोय. बरोबर. आणि जरा अर्धवट तुटलेली डाळ. बरोबर. आता काय? आता पुढची प्रोसेस. चला. सो यामध्ये घालतोय बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर. जवळपास साऊथ इंडियामध्ये पण हा वडा बनवला जातो. म्हणजे आंध्रामध्ये वगैरे डाळ वडा, तिथला मसाला वडा म्हणतात ती लोक. बरोबर. कढीपत्ता आमच्याकडे कुलाचाराच्या दिवशी केला जातो डाळ वडा. अच्छा. हो. जिरं, हळद, थोडंसं लाल तिखट, मीठ आणि थोडीशी धणेपूड. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या. चला, तेल इकडे तापलेलं आहे. विदर्भातला पुढचा पदार्थ डाळ वडा. आपल्याला हे असं करून तळून घ्यायचं का लगेच? हा, आता वडे बनवते आणि ते तळायचं. तेल तापले, सोडू का एक? चाल बघा बरं. येस. वा. चला, विदर्भातली थाळी डाळ वडे तयार झाल्यानंतर परिपूर्ण होईल. पटकन तुम्ही लिहून घ्या डाळ वड्यांसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता डाळ वडा तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम भिजवलेली चणा डाळ बाउलमध्ये घेऊन त्यात लसूण आणि हिरवी मिरची घालून ती जाडसर वाटून घ्यावी. मग त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, जिरे, हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि धणेपूड घालून
व्यवस्थित एकजीव करून घ्यावं. आता या मिश्रणाचे चपटे गोळे तयार करून गरम तेलात तळून घ्यावे. गरमागरम डाळ वडे तयार आहेत. जरा माझ्याकडे लक्ष द्या. विदर्भ थाळीमध्ये व्हेज मध्ये आज नेमकं काय काय आहे बघा. मेथीचं आळण, डाळवडा, बारूद आणि लाल भोपळ्याचं गुळशेल आणि सोबत आहे बाजरीची भाकरी, फोडलेला कांदा आणि लिंबू. विदर्भ थाळी तयार आहे. अप्रतिम आहे. ताबडतोब मी खायला सुरुवात करतो. पण हे केल्यावर तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतं. याच विदर्भ थाळीसह आजच्या भागामध्ये आम्ही घेतो निरोप. पण उद्या विदर्भाच्या थाळीमध्ये असणार आहेत नॉनव्हेज पदार्थ. तयार ना तुम्ही? चला भेटूया उद्याच्या भागात. पाहत राहा झी मराठीवरती. आम्ही सारे खवय्ये.